नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. मागील भागात काळजी करण्याचे काहीही कारण नाही. ऑपरेशन व्यवस्थित पार पडले आहे. पेशंट पण सुखरूप आहे. हे ऐकताच राधा तर जणू देवाचे आभार मानते. तुम्ही पेशंटला अर्ध्या पाऊण तासाने भेटू शकतात. एवढं बोलून डॉक्टर निघून जातात. तोच चेतन सगळ्यांसाठी नाश्ता घेऊन येतो. राधा थोडं खाऊन घे, आजी ठीक आहे. लीना पण तिथे येते. चेतन लीनाकडे पार्सल देतो. तुम्ही नाश्ता करून घ्या, आम्ही आहोत इथे. तशा त्या दोन्ही नाश्ता करायला जातात. नाश्ता करून त्या पुन्हा आजीच्या रूमजवळ येतात. आता आजीला दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केले होते. तोच एक सिस्टर येऊन सांगतात, तुम्ही पेशंटला भेटू शकतात, पण त्यांच्यासोबत बोलायचे नाही. असे हे चारही जण आज जातात. आजीला बघून राधाचे डोळे भरून येतात. पण आजच्या ऑपरेशनमुळे तिची आजी ठीक होणार होती. आत्ताच पेशंटला भेटता येणार होते. पुढील 2-3 दिवस ऑब्झर्वेशनचे असल्यामुळे भेटता येणार नव्हते. आजी राधा आणि समीरकडे खूप प्रेमाने पाहत होत्या. चेतन समीरला खुणावतो, आजींना जोडीने नमस्कार कर. तसा समीर राधाचा हात पकडून आजींजवळ घेऊन येतो. बायको, लग्नाच्या आधी आजीचा आशीर्वाद घेऊया जोडीने. तसे ते दोघं खाली वाकून आजींना नमस्कार करतात. आजी एका हाताने त्यांना आशीर्वाद देतात. खरं तर समीरच्या या वागण्यामुळे राधा गोंधळलेली होती. पण तिच्या आजीचे ऑपरेशन सुखरूप झाल्यामुळे ती हॅपी पण होती. कारण पुढील दिवसात त्या दोघांचे लग्न होते. त्याचीच तयारी राधाला पण करायची होती. तसे तर खरेदी पण झाली होती. राधाला आता खरे टेन्शन आले होते. पण तिचाच निर्णय असल्यामुळे ती त्याला सामोरी जायला तयार होती. आता पुढे राधा समीरला भेटून घरी जायला निघते. लीना आणि राधा घरी येतात. इकडे चेतन आणि समीर पण हॉस्पिटलचे बिल्स क्लिअर करून घरी जायला निघतात. राधा घरी येताच बॅग पॅक करायला घेते. कारण समीरच्या आई गाडी पाठवणार होत्या. सगळं काही पॅक करून झाल्यानंतर राधा लीनाला मिठी मारून रडते. लीना तिच्या पाठीवरून हात फिरवत, राधा रडू नकोस, उद्यापासून तुझ्या नवीन आयुष्याला सुरुवात होणार आहे. राधा रडत रडत, लीना, मी तुला आणि आजीला खूप मिस करेल. आम्ही पण तुला खूप मिस करू राधा. तू उद्या लवकर येशील? हो हो, मी येईल लवकर. तोच राधाचा फोन वाजतो. तिच्या सासूबाईंचा फोन असतो. राधा फोन उचलते. बाळा, पॅकिंग झाली ना? हो आई, झाली. ते ड्रायव्हर तुला कॉल करतील. आरामात ये. हो, बरं ठेवते मी. आणि त्या फोन ठेवतात. काही वेळाने राधाला घ्यायला एक गाडी येते. लीना तिला सोडायला बाहेर येते. राधा रडत तिला मिठी मारते. राधा रडू नकोस, उद्या सकाळी येते मी. दोघं एकमेकांना बाय करतात आणि राधा निघते तिच्या सासरी जायला. 2-2.5 तासाने ती देशमुख बंगलोवर पोहोचते. तिचे खूप चांगल्या प्रकारे स्वागत करण्यात येते. आई तर तिला आनंदाने मिठी मारतात. रोहित आणि रोहिणी पण राधाला मिठी मारतात. राधाच्या येण्यामुळे सगळे खूप हॅपी होते. तोच समीर पण येतो. राधाकडे एक नजर बघून तो फ्रेश व्हायला निघून जातो. आईंनी चेतनला पण बोलावले होते. चेतन अर्ध्या तासाने देशमुख बंगल्यामध्ये येणार होता. घरातील सगळ्यांच्या गप्पा रंगल्या होत्या. समीर पण फ्रेश होऊन खाली येतो. कधी सगळ्यांसोबत न बसणारा समीर आज सगळ्यांसोबत बसला होता. तसा बसायचा, पण मोजकाच बसायचा. रोहित त्याला चिडवत, बाई, आज वहिनी इथे आहे म्हणून तू पण इथे आहे ना? रोहित आणि रोहिणीने त्या दोघांना चिडवून हैराण केले होते. पण समीर त्यांना इग्नोर करतो. सगळ्यांच्या गप्पा झाल्यानंतर एक एक करून ते झोपायला निघून गेले. राधा आज रोहिणीसोबत तिच्या रूममध्ये झोपणार होती. कारण सकाळी त्यांना लवकर उठून हॉलला पोचायचे होते. इकडे समीर मात्र त्याच्या रूममध्ये एरझाऱ्या मारत होता. तो लग्नाला तयार झाला होता खरं, पण त्याला त्यात अजिबात इंटरेस्ट नव्हता. त्यात त्याला वाटत होते की कोर्ट मॅरेज लग्न करून आपण मोकळे होऊया. पण त्याच्या घरच्यांसाठी तो विधिवत पद्धतीने
लग्न करायला तयार झाला होता. बराच वेळ विचार करून तो बेडवर आडवा झाला. लग्न झाल्यानंतर राधा आपली जबाबदारी आहे हे तो स्वतःच्या मनाला पटवून देत होता. विचार करता करता त्याचा कधी डोळा लागला त्याचे त्याला कळाले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी घरातील सगळेच लवकर उठले होते. त्यांना सगळ्यांना हॉलमध्ये जायचे होते. आधी तिथे मेहंदीचे फंक्शन होणार होते आणि नंतर संगीत होणार होते. घरातील सगळ्यांनी जोरदार तयारी केली होती. घरातील सगळ्यांचं आवरून झाले तसे ते हॉलला पोचले. आधी मेहंदी होणार असल्यामुळे ग्रीन कलरमध्ये सजावट केलेली होती. घरातील सगळ्यांनी पण ग्रीन कलरचे कपडे घातले होते. तोच रोहिणी राधाला घेऊन आली. राधाने मेहंदी कलरची साडी नेसली होती. साडी सिल्कची होती. त्यात चापून नेसल्यामुळे तिची बारीक अंगकाठी खूप सुंदर दिसत होती. राधा पण साडीत खूपच सुंदर दिसत होती. समीर अजून त्याच्या रूममध्येच होता. समीर, तू अजून तयार झाला नाहीस का? चेतन रूममध्ये येत बोलतो. करतो तयारी. एवढं बोलून समीरने नाराजीने मेहंदी रंगाचा कुर्ता घातला, जो राधाच्या साडीला मॅचिंग होता. त्याचं आवरून होते आणि ते बाहेर येतात. त्याचे लक्ष राधाकडे जाते. ती समोरच सोफ्यावर बसलेली असते आणि तिच्या हातावर समीरच्या नावाची मेहंदी लागत असते. समीर तर काही वेळ तिच्याकडे पाहत असतो. त्याला असे पाहताना बघून चेतन त्याला धक्का देत, समीर, कराराबद्दल लक्षात आहे ना? तसा समीर भानावर येतो आणि सोफ्यावर जाऊन बसतो. राधाला मेहंदी काढणारी मुलगी विचारते, ताई, हातावर काय नाव टाकायचे? तशी राधा गोंधळून समोर पाहते तर समोर समीर तिच्याकडेच पाहत होता. त्याच्याकडे पाहत ती बोलते, समीर. तिच्या हातावर समीर नाव लिहिले जाते. आई राधाजवळ येतात. तिच्या हातावरची मेहंदी बघून हाताने सुंदर आहे म्हणून सांगतात की त्यांचे लक्ष समीरकडे जाते, जो की अजूनही राधाकडेच पाहत असतो. आई त्याच्या शेजारी जाऊन बसतात. समीर राधाला पाहण्यात एवढा गुंग असतो की आई त्याच्या शेजारी बसल्या आहे हे पण त्याच्या लक्षात येत नाही. आपल्या मुलाला राधाला असे पाहताना बघून आईंना खूप आनंद होत होता. साडीत खूप सुंदर दिसते ना राधा? आई त्याला विचारतात. हो ना, खूपच क्यूट दिसत आहे. तो तिला पाहण्याच्या नादात बोलून जातो, पण जसे त्याच्या लक्षात येते तसा तो गोंधळून शेजारी पाहतो तर त्याची आई हसत होती. आई, ते आता काय बोलावे त्याला कळत नव्हते. सॅम, आता तू काही बोलूच नको. एवढं बोलून त्या निघून जातात. इकडे मात्र समीरला स्वतःचाच राग येत असतो. असं कसं मी राधाला पाण्यात गुंग होतो? रोहिणी मेहंदीचा कोन घेऊन समीरजवळ येते. दादा, सगळ्यांनी मेहंदी काढली आहे. तू नाही काढणार का? रोहिणी, प्लीज, मला मेहंदी नाही काढायची. अशी कशी नाही काढायची? तुझे लग्न आहे भाई. ती समीरचा हात मेहंदी काढण्यासाठी घेते, पण समीर त्याचा हात ओढून घेतो. भाई, जास्त नाही, थोडीच काढ. तोच आई पण तिथे येतात. हो हो समीर, तुला मेहंदी तर काढावीच लागेल. आता आईने सांगितले आहे म्हटल्यावर समीरला मेहंदी काढावीच लागणार होती. रोहिणी त्याच्या हाताच्या मधोमध हार्ट शेप काढून त्यात SR लिहिते. बघ भाई, किती सुंदर दिसते आहे. समीर त्याचा हात वर करून पाहतो. त्याच्या हातावर SR खूप सुंदर दिसत होते. आता जवळजवळ सगळ्यांच्या हातावर मेहंदी काढून झाली होती. आता बाकी घरातील सगळे बसून गप्पा मारत होते. त्यानंतर जेवायला बसणार होते. तोच रोहित एक प्लेट घेऊन राधाजवळ येतो. प्लेट समोर ठेवत त्याच्या भाईला आवाज देतो. भाई, इकडे ये. समीर पण तिथे येतो. काय झाले? भाई, ते आता सगळे जेवायला बसणार आहे. वहिनीच्या दोघं हातांवर मेहंदी काढली आहे तुझ्या नावाची आणि तुझ्या एका हातावरच काढलेली आहे. सो तू वहिनीला भरव. रोहितचे बोलणे ऐकून समीर शॉक होतो. त्यात राधा पण गोंधळून इकडे तिकडे पाहत असते. समीर तिला भरवणार याचे खरं तर तिला टेन्शन येत होते. रोहित समीरचा हात पकडून राधाच्या शेजारी बसतो. भाई,
भरव वहिनीला, मी तुमच्या दोघांचे फोटो काढतो. तसा समीर एक रागीट कटाक्ष रोहितकडे टाकतो. काय हे बाई, स्वतःच्या मेहंदीमध्ये कोण असे रागवून पाहते का? चल भरव पटकन भाई. समीर नाराजीने एक घास घेतो आणि राधाच्या समोर पकडतो. राधा तर एवढी घाबरली होती की तिचा आ होतच नव्हता. वहिनी खा ना. तशी ती घाबरून राधा घास खाते. तोच इकडे रोहितला कोणीतरी बोलावते, कारण बाकी घरातील सगळे पण जेवायला बसलेले होते. रोहित जाताच राधा घाबरून समीरकडे पाहते, तर त्याचा चेहरा निर्विकार असतो. ते मी खाते, ती घाबरून बोलते. त्यावर तू काही बोलत नाही आणि दुसरा घास तिच्यासमोर पकडतो. ती घाबरून खात असते. ते तुम्ही पण खा. तिला आपली काळजी आहे हे बघून समीरला आश्चर्य वाटते. तो तिला भरवता भरवता स्वतः पण खात असतो आणि त्या दोघांना लांबून समीरचे आई पप्पा पाहत असतात. राधा आणि समीर एकमेकांसोबत किती छान दिसताय ना. त्याचे पप्पा हुंकार भरतात. दोघं शांतपणे खात होते. म्हणजे समीर तिला भरवत होता आणि ती खात होती. तिचे खाऊन झाल्यानंतर तो पाण्याचा ग्लास तिच्यासमोर पकडतो. ती पाणी पिते, पण तिला ठसका लागतो. राधा हळू ना. समीरला तिची काळजी वाटत होती. वर बघ. ती वर पाहते. तसा समीर तिच्या पाठीवरून हात फिरवत असतो. त्याचा स्पर्श होताच राधा अंग चोरून घेते. समीरच्या लक्षात येते तसा तो त्याचा हात मागे घेत सॉरी म्हणतो. ते मी रोहिणीला पाठवतो इथे. एवढं बोलून तो निघून गेला. राधा मात्र त्याला पाहतच राहिली. समीर सर, तुम्ही कसे आहात हे समजणे माझ्यासाठी खूप अवघड आहे. तोच रोहिणी येते आणि राधाला रूममध्ये घेऊन जाते. आता त्यांना आराम करायचा होता, कारण संध्याकाळी संगीत होते. असाच काही वेळ निघून गेला आणि आता सगळे संगीताच्या तयारीला लागले. समीरने व्हाईट कलरचा शर्ट, त्यावर ब्लॅक कलरचे ब्लेझर आणि ब्लॅक पॅन्ट घातली होती. खूपच हँडसम तो दिसत होता. इकडे राधासाठी आईने मेकअप आर्टिस्ट बुक केले होते. समीर त्याचे आवरून बाहेर येतच होता की त्याला समोरून चेतन येताना दिसला. चेतन जवळ येताच समीर त्याला मीटिंगबद्दल विचारायला लागला. तसं चेतन चेहरा पाडून समीरकडे पाहत होता. तुला काय झाले असा चेहरा पाडायला? समीर, तुझे आज संगीत फंक्शन आहे. त्याचा तू आनंद घ्यायला पाहिजे. तर तुला इथे मीटिंगचे पडले आहे. हे बघ, तुझे लग्न जोपर्यंत होत नाही तोपर्यंत मी तुला ऑफिसबद्दल कुठलेही अपडेट्स देणार नाही. एवढं बोलून चेतन निघून जातो आणि समीर आलेला राग मनातच गिळतो. बाहेर संगीतसाठी पूर्ण हॉल छान असा डेकोरेट केलेला होता. काही जवळचे नातेवाईक पण आले होते. लीना पण संगीतला येणार होती. एक एक करून सगळे चेअरवर बसतात. समीर पण सोफ्यावर बसतो की तोच समोरून आई राधाला घेऊन येताना त्याला दिसतात. राधाने सुंदर असा घागरा घातलेला होता. त्यात ती खूपच सुंदर दिसत होती. आता पण समीर राधाकडे खूप प्रेमाने पाहत असतो की त्याचा फोन वाजतो आणि त्या आवाजाने तो भानावर येतो. आई राधाला समीरच्या शेजारी बसवतात. आता पण राधाला अवघडल्यासारखे वाटत होते. सगळे पाहुणे आले होते तर कार्यक्रमाला सुरुवात झाली. घरातील सगळ्यांनी त्यांच्या परीने डान्स करण्याचा प्रयत्न केला, कारण लग्न एवढ्या घाईघाईमध्ये ठरले होते की जास्त वेळ नव्हता त्यांच्याकडे. इकडे रोहित, रोहिणी आणि चेतन यांची काहीतरी कुजबूज चालू होती. चेतन त्यांना नकार देत होता, पण रोहित आणि रोहिणी ऐकून घ्यायलाच तयार नव्हते. चेतन तर मनातच बोलत होता, देवा वाचव रे बाबा मला. आणि आता जवळजवळ घरातील सगळ्यांचे परफॉर्मन्स झाले होते. रोहित आणि रोहिणी स्टेजवर येतात. आता तुम्हाला सगळ्यांना ज्या दोघांच्या परफॉर्मन्सची आतुरता होती तो क्षण आता येणार आहे. हो हो, पुढील जोडी येणार आहे आपले वेडिंग कपल राधा वहिनी आणि समीर भाई. त्या दोघांचे नाव घेताच
समीर आणि राधा दोघं एकमेकांकडे गोंधळून पाहतात, कारण त्यांना माहितीच नव्हते त्यांना पण डान्स करायचा आहे म्हणून. या खडूसोबत डान्स करायचे? राधा त्यापेक्षा इथून पडून गेलेले बरे राहील, पण पडता पण येणार नाही. इकडे समीर मात्र त्या दोघांना खाऊ की गिळू नजरेने पाहत होता. पण आता काहीही होऊ शकणार नव्हते. त्या दोघांना डान्स करावाच लागणार होता. तो राधाजवळ सरकून हळूच बोलतो, आपल्याला स्टेजवर जावे लागेल, नाहीतर घरच्यांना डाऊट येईल. ते ठीक आहे, पण मला डान्स येत नाही. समीर काहीतरी विचार करत, ते आपण आधी तिथे जाऊया. आणि तो उठून उभा राहतो. तसे सगळे ओरडतात. तो राधाच्या समोर त्याचा हात पुढे करतो. तशी राधा घाबरत त्याच्या हातात हात देते. ते दोघं स्टेजवर येतात आणि एकमेकांच्या समोर उभे राहतात की हॉलमधील सगळे लाईट्स बंद होतात आणि एक फोकस चालू होतो. तो फक्त त्या दोघांवर असतो. समीरने तिचा एक हात त्याच्या शोल्डरवर ठेवला. तिच्या कमरेत दुसरा हात घालून तिला जवळ ओढले. तशी राधा समीरच्या खूपच जवळ आली. तिने एक नजर त्याच्याकडे पाहिले तर तो तिच्याकडेच पाहत होता. राधा रिलॅक्स, मी आहे ना, ती म्हणते. तोच रोमॅन्टिक गाणे चालू होते आणि दोघं जागच्या जागेवर उभं राहून कपल डान्स करायला लागले. दोघं एकमेकांच्या डोळ्यात पाहत डान्स करत होते. त्यांच्याकडे बघून वाटत होते की दोघांमध्ये खूप प्रेम आहे. आईंच्या डोळ्यात तर पाणी येते, पण ते आनंद अश्रू असतात. आता दोघे डान्स करण्यात एवढे गुंग असतात की गाणे संपून सगळे त्यांच्यासाठी टाळ्या वाजवतात तरी त्यांचे लक्ष नसते. जेव्हा सगळे लाईट चालू होतात तसे ते दोघं बाणावर येतात आणि एकमेकांपासून बाजूला होतात. आता दोघांना खूपच अवघडल्यासारखे वाटत होते. कसे तरी ते दोघं खाली येतात आणि त्यांच्या जागेवर जाऊन बसतात. त्यांच्या डान्सनंतर संगीत फंक्शन पण संपते. सगळे डान्स करून चांगलेच दमलेले असतात. पोट भरून जेवण करतात आणि झोपेच्या स्वाधीन होतात, कारण दुसऱ्या दिवशी त्या दोघांची हळद आणि लग्न होते. तशी सगळी तयारी आधीच झाली होती. चला तर, पुढच्या भागात आपल्या समीर आणि राधाचे लग्न आहे. सगळ्यांनी यायचं आहे व दोघांना आशीर्वाद द्यायचा आहे. आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या आवडत्या मनगाथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.